अंडर-19 विश्वचषकावर भारतानं 6व्यांदा आपलं नाव कोरलेलं आहे। आनंदाची बातमी, अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतानं इंग्लंडवर 100 धावा करत दणदणीत विजय मिळवला। भारतानं दिलेल्या 412 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवरती गारद झाला। भारतासाठी सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूंमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी केली। त्याला आयुष म्हात्रेनं अर्धशतकीय साथ दिली। इंग्लंडसाठी कॅलेब फाल्करनं शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली। मात्र इंग्लंडचा संघ 311 धावांवर सर्वबाद झाला आणि भारतासाठी RS अमरेशने 3 तर कनिष्क चौहानने 2 विकेट्स घेतल्या। दरम्यान वैभव सूर्यवंशीचा शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅचसह मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला। तर विश्वचषकात विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे, पाहूयात। भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण, विरार आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण। ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन। विरारचा आपलाच मुलगा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली या संघानं धैर्य, शिस्त आणि अढळ दृढ निश्चय दाखवला। अंतिम सामन्यामध्ये 80 चेंडूंमध्ये 175 धावांची उत्कृष्ट खेळी केल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचा विशेष उल्लेख। आपल्या तरुणांनी केवळ ट्रॉफीज जिंकली नाही तर देशाची मनंही जिंकली आहेत। वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताच्या अंडर-19 संघानं 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकला। विजयी होताच आयुष म्हात्रेच्या मुळगाव बोळिंज परिसरामध्ये जल्लोष करण्यात आला। बँडबाजा वाजवत परिसरातील नागरिकांनी आनंद साजरा केला। आमच्यासाठी हा क्षण आनंदाचा आहे अशी प्रतिक्रिया आयुष म्हात्रेच्या वडिलांनीही दिली। आज आपल्या वसईकरांना तर मोठा प्राऊड फील आहे। या वर्ल्ड कप साठी इतक्या वर्षाची जी मेहनत चालली होती त्या मेहनतीमध्ये, कारण 19चा वर्ल्ड कप हा जो आयुष्यामध्ये एकदाच खेळायला मिळतो। तुमची क्रिकेटची जर्नी चालू झाली जशी टप्प्याटप्प्याने वाढणार की तुम्हाला इतर वर्ल्ड कप खेळायला मिळण्याची चान्सेस असतात, पण 19 हे लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे आणि त्या अचिव्हमेंट मध्ये त्या टीम मध्ये आपला सहभाग असणं आणि त्या टीमचं आपण लीड करणं आणि तो वर्ल्ड कप घरी घेऊन येणं याच्यासारखा आनंद नाही। या आनंदाला शब्द